नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गर्भवती महिलांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरणाऱ्या मातृवंदना योजनेअंतर्गत सहाय्यधनासाठी अर्जाचे आवाहन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी जवळच्या अंगणवाडी केंद्रात नोंद करावी, असे महिला व बालकल्याण खात्याने कळवले आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती किंवा बाळंतिणींना 2 टप्प्यात 5,000 रुपये दिले जातात. प्रसूती झालेल्या महिलांना सकस आहार उपलब्ध व्हावा यासाठी हे सहाय्यधन दिले जाते. यंदाच्या वर्षातील सर्व लाभार्थी महिलांना सहाय्यधन देण्यात आले आहे. शिवाय नवीन अर्जासाठी आवाहनही करण्यात आले आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी आज नेहरूनगर आणि श्रीनगर येथील आश्रय वसाहतीला भेट देऊन पायाभूत सुविधा आणि इतर नागरी सुविधांची व परिसराची पाहणी केली. तसेच लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी आमदार सेठ यांच्यासह इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सेठ यांनी तेथील रहिवाशांना आश्वासन दिले की त्यांच्या सर्व तक्रारींचे लवकरच निराकरण केले जाईल. नागरी सुविधा या मानवाच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या सुविधा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सकाळच्या सत्रात उपांत्यपूर्व फेरीत 4 सामने खेळवण्यात आले. यामध्ये मॅनेजमेंट विरुद्ध मुंबई संघाने, कोल्हापूर विरुद्ध बेळगाव संघाने, पुणे विरुद्ध सावंतवाडी संघाने आणि बेळगाव रिजन विरुद्ध मापसा रिजन संघाने विजय मिळवला. उपांत्य फेरीत मुंबई रिजन विरुद्ध तरुण भारत बेळगाव संघाने 11 धावांनी विजय मिळवला, तर मापसा रिजन विरुद्ध सावंतवाडी रिजन संघाने 65 धावांनी विजय मिळवला. शेवटच्या अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात तरुण भारत बेळगाव संघाविरुद्ध सावंतवाडी रिजन संघाने 3 धावांच्या चुरशीने यश संपादन करत लोकमान्य प्रीमियर लीग 2023चा चषक आपल्या नावे केला. यावेळी त्यांना व उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते शानदार चषक व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी लोकमान्यचे संचालक गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू, पंढरी परब, सुबोध गावडे, सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले, कोऑर्डिनेटर विनायक जाधव, सुनील मुतकेकर, HR हेड जयेश पाटील, PRO राजू नाईक यांच्यासह लोकमान्य व तरुण भारत परिवार उपस्थित होता. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक 24 रोजी पणजी येथे झालेल्या बैठकीत राज्याशी संबंधित असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांनीही प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सोमवारी काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. इंटरनेट तसेच टीव्ही केबल प्रोव्हायडर कंपन्यांकडून बेळगाव शहर व फायबर ऑप्टिक्स केबल्स ओढण्यात आल्या आहेत. सर्रास केबल्स या हेस्कॉम तसेच BSNLच्या जुन्या खांबावरून ओढण्यात आल्या आहेत. बऱ्याच वेळा निकामी झालेल्या केबल्सही तिथेच गुंडाळून ठेवण्यात आल्याने आग लागून दुर्घटना घडत आहेत. परंतु हेस्कॉमकडून विनापरवाना केबल ओढलेल्या कंपन्यांवर अद्याप कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बिल भरण्यास ग्राहकांना 1 दिवस जरी उशीर झाला तर कारवाई करणाऱ्या हेस्कॉमकडून मात्र ऑप्टिक केबल सोडलेल्या कंपन्यांना दिलासा दिला जात आहे. शहरातील ब्लॅक स्पॉट हटवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त अशोक दुडकुंटी यांनी प्रयत्न केले. जवळपास 60हून अधिक ब्लॅक स्पॉट कमी झाले, तरी देखील अजूनही 200हून अधिक ब्लॅक स्पॉट शहरामध्ये आहेत. ते ब्लॅक स्पॉट हटवणेही गरजेचे असून काही ठिकाणी कचरा पेटवून देण्याचा प्रकार घडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तेव्हा महापालिका आयुक्त पूर्वीप्रमाणे पहाटे शहराचा फेरफटका मारणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800212450. योजना फक्त सभासदांकरता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.
शहरात दत्त जयंतीला उत्साहात प्रारंभ झाला आहे. दत्त मंदिरातून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. विशेषतः मंगळवारी दत्त जयंती असल्याने दर्शनासाठी गर्दी होणार आहे. या निमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील मारुती गल्ली, दत्त मंदिर, आनंदनगर वडगाव, माधवपूर वडगाव, शांतीनगर टिळकवाडी, गोंधळी गल्ली, कलमेश्वर गल्ली अनगोळ, कपिलेश्वर मंदिर, अनगोळ दत्त मंदिर, कामत गल्ली दत्त मंदिर, दत्त गल्ली वडगाव, महात्मा फुले रोड शहापूर आदी मंदिरातून भक्तिभावाने दत्त जयंती उत्सवाला प्रारंभ झाला आहे. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे ऊस तोडणीला वेग आला आहे. जिल्ह्यात 26 साखर कारखान्यांपैकी 20हून अधिक साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. त्यामुळे ऊस तोडणी कामगार फडात व साखर कारखाने जोरात असे चित्र पाहावयास मिळत आहे. गतवर्षी ऊसाची लागवडही अधिक प्रमाणात झाली आहे. त्यामुळे साहजिकच यंदा उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षाही कारखान्यांना आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या कायदा, मानव हक्क व माहिती हक्क विभागाच्या राज्य सचिवपदी येथील ॲडव्होकेट IA मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागाचे अध्यक्ष AS पोन्नण्णा यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला असून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष DK शिवकुमार यांच्या मार्गदर्शनानुसार विधान परिषदेतील मुख्य प्रतोप सलीम अहमद यांच्या शिफारसीवरून ही निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. शिवाजीनगर बेळगाव येथील पहिली गल्ली, दुसरा क्रॉस येथील विहिरींना ड्रेनेज मिश्रित पाणी येत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याविषयी चिंता वाढली आहे. यावर्षी पाऊस कमी झाला आहे. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून येथील विहिरींना ड्रेनेज मिश्रित पाणी येत असून येथील नागरिकांनी अनेक वेळा नगरसेवक तसेच महानगरपालिका अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे येथील समस्या महानगरपालिकेने लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे. सलग सुट्ट्यांमुळे बेळगाव रेल्वे स्थानक पुन्हा एकदा गर्दीने फुलले. सोमवारी सकाळी नाताळची सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी बेळगावमध्ये दाखल झाले. यामुळे संपूर्ण रेल्वे स्थानक गर्दीने फुलले होते. बऱ्याच दिवसांनंतर रेल्वे स्थानकामध्ये अशी गर्दी दिसून आली. नाताळ तसेच वीकेंड जोडून आल्याने अनेकांनी बाहेर फिरण्याचा बेत आखला आहे. तसेच इंग्रजी माध्यम शाळांना नाताळची आठवडाभर सुट्टी असल्याने पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बापट गल्ली येथील मशिदीजवळ मागील काही दिवसांपासून ड्रेनेज मिश्रित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. L&T कंपनीला तक्रार देऊन देखील अद्याप शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून जलवाहिनीची दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यटन करण्यासाठी सरकारच्या वतीने सहलीचे आयोजन केले जाते. विशेष करून मागासवर्गीय, अल्पसंख्याक व इतर विद्यार्थ्यांची या प्रवासासाठी निवड केली जाते. या विद्यार्थ्यांच्या पर्यटनाचा सर्व खर्च राज्य सरकारकडून केला जातो. पण यंदा बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन घेण्यात आल्याने व पर्यटन खात्याच्या वतीने पर्यटन खात्याचे सर्व अधिकारी बेळगाव येथे आले होते. त्यामुळे सहलीचे वेळापत्रक घोषित न केल्यामुळे यंदा राज्यातील विद्यार्थ्यांना सहलीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. निपाणी तालुक्यात ग्रामीण भागाचे व्यवस्थापन करणाऱ्या ग्रामपंचायतींचे व्यवस्थापनच कोलमडल्याचे सध्या दिसत आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांचा कुठेच काही मेळ दिसत नाही. सदस्यांची देखील अनेक ठिकाणी तक्रार वाढली आहे. तालुका पंचायतीचा कारभार देखील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षातून विस्कळीत झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात व्यवस्थापन कोलमडले आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत. परिणामी ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.